थायमस ग्लँड ही करत असते. बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर जेव्हा वाढायला लागतं तेव्हा एका सर्टन लेवल पर्यंत बॉडी ते सहन करू शकते. शरीरातलं पाणी बॉडीतलं टेम्परेचर हे मेंटेन करू शकते. म्हणजे ते टेम्परेचर वाढू देत नाही. आपल्या शरीरात जे पाणी असते ते. पण जसं 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 बाहेरचं टेम्परेचर वाढायला लागते ना, तर शरीरातलं पाणी घामाच्या स्वरूपात आपल्या स्किनवर येते आणि घामाच्या स्वरूपात आल्याने बाहेरच्या बॉडीचं टेम्परेचर हे कूल डाऊन होते, म्हणजे कमी व्हायला लागते. पण ज्या वेळेला हे बाहेरचं टेम्परेचर वाढायला लागते घामामुळे शरीरातलं जे पाणी आहे वॉटर लेवल हे कमी कमी व्हायला लागते. त्यावेळेला आपल्या शरीरातलं पाणी कमी व्हायला लागते. हृदय आणि रक्तातलं पाणी कमी व्हायला लागते आणि हे घट्ट व्हायला लागते, ज्याला आपण म्हणतो की रक्त घट्ट व्हायला लागते. आणि हृदय म्हणा, मेंदू म्हणा, फुफ्फुस म्हणा, स्नायू म्हणा, ह्यासारखे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत ह्याच्याकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या ह्या ब्लॉक व्हायला लागतात. आणि